हॅलो स्टुडंट्स, तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 8. लास्ट लेक्चरमध्ये आपण पी एन जंक्शन डायोडचे ॲप्लिकेशन्स, जसं की पी एन जंक्शन डायोड ॲज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर, पी एन जंक्शन डायोड ॲज अ फुल वेव्ह रेक्टिफायर, त्यानंतर पी एन जंक्शन डायोड सारखाच असणारा दुसरा एक लाईट इमिटिंग डायोड, त्यासारख्याच सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असणारा फोटो डायोड, या सर्व गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये लेक्चर 6 आणि लेक्चर 7 मध्ये घेतलेल्या आहेत. आता त्यावर असोसिएटेड बघा प्रिव्हियस इयर सेटमध्ये कसे क्वेश्चन्स आलेले आहेत, त्यांना कशा प्रकारे टॅकल करायचं, कसे सॉल्व्ह करायचं हे आपण या लेक्चरमध्ये बघू. आणि पी एन जंक्शन डायोडशी सिमिलर असणारा जो दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे झिनर डायोड, तो आपण घेऊया. बघा क्वेश्चन्सपासून स्टार्ट करू. बघा हा क्वेश्चन आहे आय थिंक सेट 2021 मध्ये. हा जो आहे 2021च्या सेट एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. एकदा चेक करा 21 मधला एका कधीचा आहे, बट आय थिंक 21चाच आहे. काय विचारलं यामध्ये, इन द फॉलोइंग पॉवर सप्लाय सर्किट द इनपुट ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू 50 RMS AC. म्हणजे इनपुट AC सिग्नल दिलेले आहे तुम्हाला 50 RMS. ओके, द ट्रान्सफॉर्मर टर्न रेशो इज 1:4. आता ट्रान्सफॉर्मर टर्न रेशो म्हणजे काय, तर नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी टू द नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी याची व्हॅल्यू दिलेली 1/4. ओके, निग्लेक्टिंग द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द डायोड, म्हणजे हा जो डायोड आहे या डायोडच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय करायचा आहे, निग्लेक्ट करायचा आहे, म्हणजे याला आयडियल डायोड अझ्युम करायचं आहे. ओके, द डीसी व्होल्टेज अक्रॉस द लोड रेजिस्टन्स 3K इज. तर हा जो आउटपुट आहे ते आउटपुटच्या अक्रॉस असणारं रेजिस्टन्स, हे आउटपुट 3Kच्या अक्रॉसचं व्होल्टेज सांगायचं आहे किती असेल ते. तर बघा एकदम साधा प्रश्न आहे 2021 मध्ये विचारलेला. यामध्ये कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, तर आउटपुट व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज अक्रॉस सेकंडरीची व्हॅल्यू काढायची. दिलेलं काय काय, तर आपल्याला नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी टू द नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी हा रेशो दिलेला आहे किती, 1:4. हा रेशो किती दिलेला आहे, 1:4. त्यानंतर प्रायमरी व्होल्टेज पण दिलेलं आहे आपल्याला, व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी 50. मग आपल्याला माहिती आहे काय ट्रान्सफॉर्मर रेशो काय आहे, NP/NS, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स टू द प्रायमरी अपॉन नंबर ऑफ टर्न्स टू द सेकंडरी इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी टू द व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी. बस यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. मग व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी काढायचे, मग काय मिळेल, व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी इंटू नंबर ऑफ टर्न्स अक्रॉस सेकंडरी अपॉन नंबर ऑफ टर्न्स अक्रॉस प्रायमरी. आपला NP/NS 1/4 दिलेला आहे, तर NS/NP काय मिळेल, 4/1. मग VP किती आहे, 50. NS/N हा मिळेल 4:1. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 25 200. व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी काय मिळेल, 200. व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी मिळेल 200 व्होल्ट. मग ऑप्शन कोणतं करेक्ट आहे तुमचं, तर ऑप्शन करेक्ट आहे A, 200 व्होल्ट्स. ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, A, 200 व्होल्ट. असा अगदी साधा 2 मार्कचा क्वेश्चन विचारलेला आहे सीट सप्टेंबर 2021चा. ओके, सप्टेंबर 2021. बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे, फॉर फॅब्रिकेशन ऑफ लाईट इमिटिंग डायोड, म्हणजे LED लाईट इमिटिंग डायोडच्या फॅब्रिकेशनसाठी द कॉमनली यूज सेमीकंडक्टिंग मटेरियल्स आहे. बघा आपण लास्ट लेक्चरमध्येच घेतलेले की ज्यावेळेस आपल्याला LED बनवायचा असतो तो कॉमनली यूज केले जाणारे सेमीकंडक्टिंग मटेरियल कोणकोणते होते, तर गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फाईड आणि इंडियम आर्सेनाइड. काय होता कॉमनली यूज करणारा मटेरियल, गॅलियम आर्सेनाइड हा होता. त्यानंतर होता गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फाईड आणि इंडियम आर्सेनाइड. हे जे होते ते LED फॉर्म करण्यासाठी यूज केले जाणारे कॉमन मटेरियल्स होते. तर ऑप्शनमध्ये जर बघितलं आपण चेक केलं तर कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय, बघा प्युअर क्रिस्टल ऑफ सिलिकॉन अँड जर्मेनियम आहे का, नाही. प्युअर क्रिस्टल ऑफ सिलिकॉन अँड जर्मेनियम आहे का, नाही. 3 वॉटर्स ऑफ सिलिकॉन कार्बन किंवा सिलिकेट आणि गॅलियम नायट्रोजन आहे का, नाही. गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फरस आणि गॅलियम फॉस्फाईड, येस. हे मटेरियल यूज केले जाते. झिंक सेलिनाइड, कॅडमियम सल्फाइड, झिंक टिटॅनाइड पावडर हे का, नाही. सो ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, मग तर लाईट इमिटिंग डायोड फॅब्रिकेट करत असताना जे सेमीकंडक्टिंग मटेरियल यूज केले जाते असतात गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फाईड आणि गॅलियम फॉस्फाईड डिपॉझिशन. ओके, सो हा मला वाटतं लास्ट लेक्चरमध्येच पॉईंट आपण घेतलेला आहे. त्याच्याशी असोसिएटेड क्वेश्चन्स हा आय थिंक 2019च्या एक्झाममधला आहे. सेट 2019 का 2020 एकदा चेक करा, बट 19चाच असेल. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन हा आहे 2000 DC व्होल्टेज अक्रॉस लोड डिव्हिजन. हा ठीक आहे. हा 2021चा की 2020चा आहे, आय थिंक 20चा आहे. एकदा चेक करून घ्याल कधीचा आहे. तर बघा काय दिलेलं आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर. बघा काय आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर, सॉरी टील झाली रेश. फुल वेव्ह रेक्टिफायर सप्लाईज DC व्होल्टेज टू द लोड ऑफ 2 kΩ. म्हणजे लोड रेजिस्टन्स दिले तुम्हाला 2 kΩ फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये. AC व्होल्टेज अप्लाय टू द डायोड ही 300 व्होल्ट्स. 300 म्हणजे AC सिग्नल आहे, ॲम्प्लिट्यूड किती आहे, 300. AC सिग्नलची ॲम्प्लिट्यूड किती आहे, 300. इफ द डायोड व्होल्टेज ड्रॉप इज निग्लेक्टेड द ॲव्हरेज DC व्होल्टेज अक्रॉस द लोड इज नियरली. तर काय विचारलेलं यामध्ये आपल्याला, बघा यामध्ये विचारलेलं आपल्याला DC लोड व्होल्टेज VDC. आपल्याला माहिती VDC काय असतो,
तर VDC आहे फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये 2V0/π 2V0/π हे आहे DC व्होल्टेज. त्यामध्ये V0 काय असते हे, तर V0 आहे पीक व्हॅल्यू. V0 काय आहे, पीक व्हॅल्यू. V0 काय आहे, पीक व्हॅल्यू. V0 आहे पीक व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती, यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला आपण आणि V0 पीक व्हॅल्यू किती दिली आपल्याला पीक व्हॅल्यू दिलेली आहे 300. पीक व्हॅल्यू किती दिलेली 300, कारण 300 म्हणजे पीक व्हॅल्यू आहे 300. मग आउटपुट DC व्होल्टेज काय मिळेल तुम्हाला अक्रॉस लोड, तर ते मिळेल तुम्हाला 2 × 300 अपॉन 3.14 अपॉन 3.14. ठीक आहे ना, अपॉन 3.14. म्हणजे रफली जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर 300ला तुम्ही 3.14 जर डिव्हाइड केलं, 300ला 3.14 जर डिवाइड केलं तर बघा हा 314 बनेल आणि ती पॉवर जाईल -2. 314 जर मल्टिप्लाय केलं तुम्ही तर अप्रॉक्सिमेटली किती मिळायला पाहिजेत बघा. तुम्ही जर याला कॅल्क्युलेट केलं काय की 300 डिवाइडेड बाय 3.14 तर मग किती मिळेल बघा. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं समोर की 2 × 300 डिवाइडेड बाय 314 × 10⁻⁻2 × 10⁻⁻2 अशा पद्धतीने सॉल्व्ह करा तरी तुमचा आन्सर मिळून जाईल. किंवा तुम्ही 300 बघा, 300 आणि 300 सुद्धा करस्पॉन्डिंग आहे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 95च्या जवळपास आन्सर मिळेल, 95-96. तर बघा हे काय मिळतं तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 2 × हा मिळेल तुम्हाला 95.54 इंटू ही पॉवर 2 जर वरती गेली तर काय मिळेल -2 वरती गेल्यानंतर +2. म्हणजे याला जर तुम्ही रफली सॉल्व्ह केलं तर काय मिळेल, याला जर रफली सॉल्व्ह केलं तुम्ही तर अप्रॉक्सिमेटली 190च्या जवळपास मिळेल. 190च्या जवळपास आन्सर तुम्हाला मिळून जाईल. 190 व्होल्ट. 190 व्होल्ट. ऑप्शनमध्ये जर तुम्ही चेक केलं, जर ऑप्शन चेक केलं ओके हा 0.95 बनेल का, हा 0.95 बनेल हा. ओके एक मिनिट, एक मिनिट हा. तर बघा हा जर तुम्ही एल डिवाइड केलं तर हा काय मिळेल 2 × 300ला जर 3.14 ने डिवाइड केलं तुम्ही तर अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू याची 95.5 मिळते बघा. अप्रॉक्सिमेटली 95.5 व्हॅल्यू मिळते. तुम्ही याला कॅल्क्युलेट करून बघा 95.5 मिळेल. मग तुम्ही 95.5ला जर 2 ने डिवाइड केलं त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 190च्या जवळपास मिळते. अप्रॉक्सिमेटली 190. जर ऑप्शनमध्ये तुम्ही चेक केलं तर 190 ऑप्शन मला दिसते तुम्हाला एकही 190 वाला एकही दिसत नाही. हाय 300 व्होल्ट, 270, 150 आणि 100. मग मोर ॲक्युरेट आन्सर काय दिसतं यापैकी, कारण यामध्ये नियरली सांगितलेलं आहे. ऑप्शनमध्ये काय सांगितलेलं बघा इथे नियरली, ऑप्शनमध्ये सांगितलेलं नियरली. 190च्या जवळपास कोणती व्हॅल्यू दिसते मला, तर 150 व्होल्ट. 190च्या जवळपास कोणती दिसते, 150 व्होल्ट. आता सेटमध्ये असे खूप डिफरन्सेस असणारे ऑप्शनसुद्धा करेक्ट असतात, तर चेक करून घ्यायचं. याचा आन्सर तुमचं 190 एक्झॅक्ट मिळते, बट 190 कोणतंच ऑप्शन नाही, आपल्याला नियरली विचारले. सो आपण याला काय म्हणू शकतो, 150 व्होल्ट्स म्हणू शकतो. 150 व्होल्ट अप्रॉक्सिमेटली आपण त्याला घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा सुद्धा आय थिंक 2020चाच प्रश्न आहे. काय दिलेलं आहे की इन अ PN जंक्शन फोटोडायोड आहे. काय आहे फोटोडायोड, द रिव्हर्स बायसिंग PN जंक्शन. आपल्याला माहिती PN जंक्शन फोटोडायोड जो आहे तो रिव्हर्स बायसिंगमध्ये यूज होतो. तर रिव्हर्स बायसिंगमध्ये काय करतो, लोअर द ट्रान्झिट पिरियड, लोअर द कॅरियर ट्रान्झिट पिरियड थ्रू द डिप्लेशन रिजन अँड रिड्युसेस द डिप्लेशन कॅपॅसिटन्स. येस, रिव्हर्स बायसिंगमध्ये काय होतं तर कपॅसिटन्स जो आहे डिप्लेशनचा कपॅसिटन्स डिक्रीज होतो. हे आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलेलं आहे, लास्ट लेक्चरमध्येच पाहिलं ना आपण. मग इथे काय दिलेलं आहे की इन्क्रीजेस द कॅरियर ट्रान्झिट पिरियड थ्रू डिप्लेशन रिजन अँड सो डिप्लेशन कपॅसिटन्स. डिप्लेशन कपॅसिटी इन्क्रीज होतो का, नाही. त्यानंतर रिड्युसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N टाईप इम्प्युरिटी आणि इन्क्रीज द फोटो ॲब्झॉर्प्शन एफिशियन्सी, हे पण नाही आहे. इन्क्रीजेस द कन्व्हर्सेशन्स ऑफ P टाईप इम्प्युरिटी ऑफ फोटोडायोड ॲब्झॉर्प्शन एफिशियन्सी, हे पण नाही. मग ऑप्शन करेक्ट काय तुमचं, तर ए लोअर्स द कॅरियर ट्रान्झिट पिरियड थ्रू डिप्लेशन लेअर अँड रिड्युसेस द डिप्लेशन कपॅसिटन्स. हे काय आहे तर मेजर वर्किंग आहे फोटोडायोडचं इन रिव्हर्स बायसिंग. फोटोडायोडचं रिव्हर्स बायसिंगमध्ये. हा सेट 2020चा क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी, जो एक स्टेटमेंट बेस होता. थेरी म्हणजे यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे करण्याची गरज होती का नाही, एक स्टेटमेंट बेस प्रश्न होता साधा. ठीक आहे. तर हे जे काही 3-4 प्रश्न आपण जे काही कालच्या बघितलेला टॉपिक आहे त्याच्याशी असोसिएटेड आलेले होते. ठीक आहे. त्यानंतर या बघा आपला नेक्स्ट टॉपिक तो म्हणजे झिनर डायोड. नेक्स्ट टॉपिक आहे झिनर डायोड. नेक्स्ट टॉपिक आहे झिनर डायोड. आता बघा आपण PN जंक्शन डायोड बघितलं, फोटो डायोड बघितला, लाईट इमिटिंग डायोड बघितला. आता नवीन आहे डायोड तो म्हणजे झिनर डायोड. आता झिनर डायोड एक स्पेशल टाईपचा डायोड असतो जो फक्त रिव्हर्स बायसिंगमध्ये ऑपरेट करण्यासाठीच आपण यूज करत असतो. बघा झिनर डायोडमध्ये काय लिहायचं पहिलं, झिनर डायोडमध्ये पहिला पॉईंट लिहायचं की झिनर डायोड
Zener diode is a specially fabricated diode, specially fabricated PN junction, specially fabricated PN junction diode that Zener diode is a specially fabricated PN junction diode that operated in reverse biasing and have large doping than नॉर्मल डायोड. नॉर्मल पीएन जंक्शन डायोडच्या कंपॅरिझनमध्ये या झेनर डायोडमध्ये डोपिंग जी असते ती कशी असते, लार्ज असते. ती किती असते बघा, इथे दिसते, काय दिसते, लार्ज डोपिंग. लार्ज डोपिंग म्हणजे कसे बघा, नॉर्मल डायोड जर का असेल, नॉर्मल सेमीकंडक्टर डायोड जर असेल पीएन जंक्शन डायोड, तर नॉर्मल डायोडमध्ये एक इम्प्युरिटी असते 10⁸ प्युअर ॲटम, ही असते इम्प्युरिटी आणि आहे प्युअर ॲटम. तर नॉर्मल पीएन जंक्शन डायोडमध्ये प्युअर ॲटम टू इम्प्युरिटी हा जो रेशो आहे तो किती आहे, 1:10⁸. आणि जो झेनर डायोड जो असतो, तर या झेनर डायोडमध्ये जी इम्प्युरिटी असते ती बघा 1 इम्प्युरिटी असते 10⁵ और 1:10⁶. म्हणजे 10⁵ प्युअर ॲटमच्या कंपॅरिझनमध्ये एक इम्प्युरिटी असते किंवा 10⁶ प्युअर ॲटमच्या कंपॅरिझनमध्ये एक इम्प्युरिटी असते, जी नॉर्मल डायोडच्या अप्रॉक्सिमेटली 10⁻² टाइम्स लार्जर आहे. 10⁻² टाइम्स म्हणजे 100 टाइम्स लार्जर आहे नॉर्मल पीएन जंक्शन डायोडच्या झेनर डायोडमध्ये असणारी इम्प्युरिटी. नॉर्मल डायोडच्या कंपॅरिझनमध्ये झेनर डायोडमध्ये जी इम्प्युरिटी लेवल आहे ती किती आहे, 100 टाइम्स लार्जर आहे. 10⁻² म्हणजेच काय, तर 100 टाइम्स. सरळ गोष्ट आहे, 100 टाइम्स इम्प्युरिटी जर का लार्जर आहे तर जे काही कोणते कॉन्सन्ट्रेशन असतील रिव्हर्स बायसिंगमध्ये फ्लो होणारे कॉन्सन्ट्रेशन जे असेल त्याला काय म्हणतो आपण, की मायनॉरिटी चार्ज कॅरियर, ते कसे असतील झेनर डायोडमध्ये जास्त असते. म्हणून झेनर डायोड हा स्पेशली यूज होतो कशामध्ये, रिव्हर्स बायसिंगमध्ये. झेनर डायोडचं जे फॉरवर्ड बायसिंगचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती नॉर्मल पीएन जंक्शन डायोड सारखीच असते. मग दुसरा पॉईंट तुम्ही लिहू शकता की अंडर फॉरवर्ड बायर कंडिशन, अंडर फॉरवर्ड बायसिंग झेनर डायोड, अंडर फॉरवर्ड बायस कंडिशन झेनर डायोड operate as same as normal PN junction diode. Normal PN junction diode म्हणजे फॉरवर्ड बायसिंग जेव्हा असते कोणाची, झेनर डायोडची, तर झेनर डायोड फॉरवर्ड बायसिंगमध्ये नॉर्मल पीएन जंक्शन डायोड जो आहे त्याच्यासारखाच ऑपरेट होतो. बट काय होतं, under forward biasing Zener diode operate as same as normal PN junction diode due to high doping. Its forward current will be large. फॉरवर्ड करंट नॉर्मल पीएन डायोडच्या कंपॅरिझनमध्ये कसं लार्ज असेल, का, कारण यामध्ये डोपिंग कशी आहे, हायर आहे. पण हा जो डायोड आहे कोणता, झेनर डायोड, तो रिव्हर्स बायसिंगमध्ये नॉर्मल पीएन जंक्शन डायोडच्या कंपॅरिझनमध्ये थोडा व्यवस्थित ऑपरेट करतो. बघा काय, अंडर रिव्हर्स बायस कंडिशन, अंडर रिव्हर्स बायसिंग झेनर डायोड has a special characteristics, special characteristics, that means when the reverse voltage across the Zener diode is greater than Zener breakdown voltage, Zener breakdown voltage, then
it used as a simple battery, then it is as a simple battery of fixed voltage equal to Zener breakdown voltage. Zener breakdown voltage VZ. झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज VZ. म्हणजे बघा रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये काय होतं, तर रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये जर का झिनर डायोडच्या अक्रॉस असणारं रिव्हर्स व्होल्टेज हे जर का झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा कसं असेल, ग्रेटर असेल. कसं असेल, ग्रेटर. तर झिनर डायोड एका सिंपल बॅटरीनं रिप्लेस होतो आणि त्या बॅटरीचं पोटेन्शियल किती असतं, VZ, जे की असतं झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज, जे की असतं झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. झिनर डायोड जो असतो तो झिनर डायोड हा रिव्हर्स बायस कंडिशनमध्येच यूज केला जातो आणि याचं ॲप्लिकेशन जे असतं झिनर डायोडचं ते रिव्हर्स बायसिंगमध्येच असतं. फॉरवर्ड बायसिंगमध्ये असते का नाही. मग चौथा पॉईंट तुम्ही लिहू शकता की झिनर डायोड इज ऑलवेज ऑपरेटिंग इन रिव्हर्स बायसिंग. झिनर डायोड इज ऑलवेज ऑपरेटिंग इन रिव्हर्स. झिनर डायोड इज ऑलवेज ऑपरेटिंग इन रिव्हर्स बायसिंग. झिनर डायोड जो आहे तो ऑलवेज रिव्हर्स बायसिंगमध्येच ऑपरेट होतो अँड नोन ॲज व्होल्टेज रेग्युलेटर. अँड नोन ॲज व्होल्टेज रेग्युलेटर. झिनर डायोडला आपण व्होल्टेज रेग्युलेटर किंवा पॉवर रेग्युलेटर सुद्धा म्हणतो का, कारण की झिनर डायोडच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज हे काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजेच त्याच्यामधून फ्लो होणारी पॉवर पण काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे बघा आता काय होत असेल तर मला मी डायग्रामॅटिकली सांगतो झिनर डायोड फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंगमध्ये कसं ऑपरेट होतो. बघा आयडियल झिनर डायोड जर का असेल, झिनर डायोडचं रिप्रेझेंटेशन बघा असं थोडंसं वेगळं असतं. नॉर्मल पेन डायोडपेक्षा असं थोडं वेगळं रिप्रेझेंटेशन आहे. हे असतं झिनर डायोडचं पी टर्मिनल, हे झिनर डायोडचं एन टर्मिनल. हा जो आहे झिनर डायोड हा कोणता आहे तुमचा, आयडियल झिनर डायोड. जर या आयडियल झिनर डायोडचं व्होल्टेज, या आयडियल झिनर डायोडच्या अक्रॉस असणारे व्होल्टेज जर का VZ हे व्होल्टेज इनपुट रिव्हर्स बायसिंग असणारे इनपुट व्होल्टेज हे जर का झिनर व्होल्टेज VZ पेक्षा जर का मोठं असेल तर हा जो डायोड आहे हा डायोड सिंपल अशा बॅटरीनं रिप्लेस होतो. तर इकडे एन साईड असते पॉझिटिव्ह, हे असतं निगेटिव्ह. अशा सिंपल काय होतं, एका बॅटरीनं रिप्लेस होतं VZ. किंवा आफ्टर ब्रेकडाऊन, याला म्हणतो आपण आफ्टर ब्रेकडाऊन. आफ्टर ब्रेकडाऊन. किंवा जर का हे इनपुट व्होल्टेज अक्रॉस झिनर डायोड हे जर का झिनर ब्रेकडाऊनपेक्षा जर रिव्हर्स असेल तर हा जो आहे हा झिनर डायोड सिंपल एका ओपन सर्किटेड वायरनं रिप्लेस होतो. हे केव्हा आहे, बिफोर ब्रेकडाऊन. बिफोर ब्रेकडाऊन. हे काय कॅरेक्टरिस्टिक्स आयडियल झिनर डायोडच्या, ह्या कोणाच्या कॅरेक्टरिस्टिक्स, आयडियल झिनर डायोड. आयडियल झिनर डायोड म्हणजे आयडियल झिनर डायोडमध्ये काय होतं, ह्याचं एन आणि एस एन आणि पी या दोन टर्मिनलच्या अक्रॉस असणारं जे इनपुट व्होल्टेज व्ही आहे, या दोन टर्मिनलच्या अक्रॉस असणारं जे इनपुट व्होल्टेज आहे व्ही आहे, याची व्हॅल्यू जर का झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज VZ पेक्षा मोठी असेल तर हा झिनर डायोड या सिंपल बॅटरीने रिप्लेस होईल बस. आणि जर का हे इनपुट व्होल्टेज व्ही आहे जे एन आणि एस टर्मिनल, एन आणि पी टर्मिनलच्या अक्रॉस आहे, ती जर का झिनर व्होल्टेज VZ पेक्षा लहान असेल तर हा जो झिनर डायोड आहे हा झिनर डायोड अशा ब्रेकिंग वायरनं रिप्लेस होईल. ब्रेकिंग वायरनं रिप्लेस होईल. मग तुम्हाला कळलं असेल झिनर डायोडचे मेजर ॲप्लिकेशन केव्हा असेल तर आफ्टर ब्रेकडाऊनच झिनर डायोडच्या ॲप्लिकेशन्स ह्या असतील. कारण बिफोर ब्रेकडाऊन एका सिंपल म्हणजे ब्रेक झालेल्या वायरनं रिप्लेस करून झिनर डायोडच्या काही ॲप्लिकेशन्स आपल्याला मिळतील का, नाही. पण ह्या कशाच्या कंडिशन्सही आहे आयडियल झिनर डायोडच्या. पण आयडियल झिनर डायोड हे आयडियली सांगितलं आपण, पण प्रॅक्टिकल झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स थोड्या वेगळ्या असतात. प्रॅक्टिकल झिनर डायोडच्या कशा असतात बघा, हा असेल तुमचा झिनर डायोड, हे झिनर डायोडचं एन टर्मिनल, हे झिनर डायोडचं पी टर्मिनल आणि VI हे इनपुट व्होल्टेज आहे जे की आपण हा एन टर्मिनल आणि पी टर्मिनलच्या अक्रॉस अप्लाय केलेले. जर का हा झिनर डायोडच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज VI हे व्होल्टेज जर का झिनर व्होल्टेज VZ पेक्षा मोठं असेल तर हा झिनर डायोड बघा अशा बॅटरीने रिप्लेस होतो. त्या बॅटरीचं पोटेन्शियल असतं VZ, इकडे एन इकडे पी आणि याच्या सिरीजमध्ये असतो बघा हा इनपुट इम्पिडन्स RZ. इनपुट इम्पिडन्स RZ हे असते सिंपल बॅटरी प्लस मायनस आणि त्याच्या सिरीजमध्ये असतो झिनर रेजिस्टन्स RZ. किंवा जर का हे इनपुट व्होल्टेज VI
हे जर का झिनर व्होल्टेज व्ही झेडपेक्षा लहान असेल तर हा जो आहे हा सिंपल वायरने एका शॉर्ट वायरने रिप्लेस होईल. हे काय आहे आफ्टर ब्रेकडाऊन, आणि हे काय आहे बिफोर ब्रेकडाऊन. हा कोणता आहे तुमचा प्रॅक्टिकल झिनर डायोड. हा कोणता आहे प्रॅक्टिकल झिनर डायोड. हा आहे तुमचा प्रॅक्टिकल झिनर डायोड. प्रॅक्टिकल झिनर डायोडचं सिच्युएशन थोडी वेगळी. आफ्टर ब्रेकडाऊनमध्ये प्रॅक्टिकल झिनर डायोड जर का इनपुट व्होल्टेज झिनरपेक्षा मोठे असेल तर बॅटरीच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स असतो जो असतो झिनर फॉरवर्ड रेजिस्टन्स. हा जो आर झेड, हा झेड काय आहे झिनर रेजिस्टन्स. हा जो आर झेड आहे तो काय आर झेड झिनर रेजिस्टन्स. आर झेड आहे झिनर रेजिस्टन्स. ओके. आणि हे व्होल्टेज व्ही झेडपेक्षा कमी आहे आणि या व्ही झेडची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी सुद्धा पाहिजे. आणि इकडे व्ही झेड जो आहे हा व्ही झेड कसा आहे व्ही झेड हा 0 व्होल्टपेक्षा मोठा असेल आणि व्ही आय ही व्ही झेडपेक्षा मोठा असेल त्यावेळेची सिच्युएशन येतं. ही अगोदरची जी आहे आयडियल झिनर डायोडचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि ह्या ज्या आहेत ह्या प्रॅक्टिकल झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आयडियल झिनर डायोड आणि प्रॅक्टिकल झिनर डायोडमध्ये फरक काय आहे की आयडियल झिनर डायोडमध्ये फॉरवर्ड बायसिंगमध्ये तो फक्त सिंपल बॅटरीने रिप्लेस होतो आणि प्रॅक्टिकल झिनर डायोड त्या बॅटरीच्या सोबतमध्ये काय असतो एक झिनर व्होल्टेज सुद्धा झिनर रेजिस्टन्स सुद्धा असतो. ओके. झिनर रेजिस्टन्स सुद्धा असतो. त्याला झिनर रेजिस्टन्स किंवा झिनर इम्पिडन्स सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात इम्पिडन्स सुद्धा म्हणतात. झिनर इम्पिडन्स. आणि प्रॅक्टिकली या झिनर इम्पिडन्सची व्हॅल्यू जी असते ती खूप लहान असते. 1 ओहमच्या करस्पॉन्डिंग असते. 1 ओहम किंवा 2 ओहम 1 to 10 ओहमच्या करस्पॉन्डिंग असते. ओके. त्यानंतर आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स कशाच्या झिनर डायोडच्या. आयडियल झिनर डायोड आणि प्रॅक्टिकल झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स. कारण तुम्हाला कधी कधी एक्झाममध्ये डायरेक्टली ग्राफ सुद्धा विचारू शकतात की हा ग्राफ कोणाचा आहे आयडियल झिनर डायोडचा का प्रॅक्टिकल झिनर डायोडचा. तर बघा ग्राफ काढतो मी इथे. जसा ग्राफ मी काढणार तसाच तुम्ही व्यवस्थित काढायचा आहे ग्राफ. ओके. इकडे काढू आपण आयडियलचा आणि इकडे काढू प्रॅक्टिकल झिनर डायोडचा. एक साईड आयडियल आणि एक साईड प्रॅक्टिकल. म्हणजे तुम्हाला एकदम कल्पना येऊन जाईल की आयडियल आणि प्रॅक्टिकलमध्ये काय डिफरन्स आहे. अच्छा. इकडे प्रॅक्टिकलचा काढला. ठीक आहे. थोडं खाली घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याला मी ॲडजस्ट करून घेतो नंतर. ठीक आहे. तर हा जो आहे हे आहे तुमचं व्होल्टेज. हा आहे झिनरमधून फ्लो होणारा करंट. हे आहे व्होल्टेज. आता हे जे असेल हे काय असेल फॉरवर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज आणि हा काय असेल फॉरवर्ड बायसिंगच्या वेळी झिनरमधून फ्लो होणारा करंट. हे जे असेल V0 हे असेल फॉरवर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा याला नी व्होल्टेज म्हणतो आपण. फॉरवर्ड बायसिंगमध्ये असतं की नाही तसं हे काय आहे फॉरवर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज. जे की सिलिकॉन डायोड असेल तर 0.7 असेल, जर्मेनियम असेल तर 0.3 असेल. आणि ही जी व्हॅल्यू आहे रिव्हर्स बायसिंगमध्ये कारण इथे 0 असेल तर हा कसा असेल मायनस. तर ही व्हॅल्यू जी असेल याला म्हणून व्ही झेड म्हणजे काय असेल झिनर ब्रेकडाऊन. हा व्ही झेड काय असेल झिनर ब्रेकडाऊन. आणि हा जो असेल रिव्हर्स बायसिंगमधून फ्लो होणारा करंट असेल. बघा झिनर व्होल्टेजच्या अगोदर करंटची व्हॅल्यू कशी आहे 0 आणि फॉरवर्ड व्होल्टेजच्या अगोदर पण करंटची व्हॅल्यू आहे 0. मग हा कोणता आहे तुमचा ग्राफ तर हा ग्राफ आहे तुमचा आयडियल झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा. हा आहे आयडियल झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा हा आहे ग्राफ. ही जो आहे ही सिच्युएशन आहे फॉरवर्ड बायसिंगच्या वेळेस आणि ही सिच्युएशन आहे रिव्हर्स बायसिंगच्या वेळेस. मग प्रॅक्टिकल झिनर डायोडमध्ये काय होतं तर प्रॅक्टिकल झिनर डायोडमध्ये बघा स्मॉल अमाऊंटमध्ये करंट फ्लो होतो आणि नंतर करंट सडनली इन्क्रीज होतो. रिव्हर्स बायसिंगमध्ये पण थोडा करंट फ्लो होतो आणि सडनली इन्क्रीज होतो. थोडा करंट काय होतो असा फ्लो होतो आणि सडनली इन्क्रीज होतो. मग ही जी व्हॅल्यू आहे ही इथे असतं तुमचं झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज व्ही झेड आणि झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या करस्पॉन्डिंग ही जी व्हॅल्यू आहे याला म्हणतो आपण IZK नी व्होल्टेज. याला काय म्हणतात नी करंट. हा जो आहे हा आहे तुमचा झिनर करंट IZ. हा पण असेल इकडून झिनरमधून फ्लो होणारा करंट IZ आणि हे असेल व्होल्टेज. मग ही जी व्हॅल्यू इथे ही व्हॅल्यू काय असेल इथे तर हे असेल तुमचं V0 फॉरवर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज आणि हा VZ म्हणजे काय हा VZ म्हणजे झिनर ब्रेकडाऊन. VZ म्हणजे काय झिनर
ब्रेकडाऊन, आणि हा जो आहे किंवा ही जी आहे ही काय असेल रिव्हर्स बायसिंगची सिच्युएशन, आणि ही जी आहे ही काय आहे फॉरवर्ड बायसिंगची सिच्युएशन. ही आहे फॉरवर्ड बायसिंगची सिच्युएशन. आणि हा जो आहे हा डेल हा काय असेल आर झेडची व्हॅल्यू काय असेल मग व्ही इज इक्वल टू असतो आय आर. तर हा काय मिळेल तुम्हाला डेल व्ही अपॉन डेल आय झेड. हा मिळेल मग तुम्हाला झिनर रेजिस्टन्स इन रिव्हर्स बायसिंग, आणि याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 1 ओहम टू 10 ओहमच्या ऑर्डरची असते. मग हा जो आहे आय झेड के, या आय झेड केला काय म्हणतो आपण तर नी करंट. हा जो आहे आय झेड के तर याला काय म्हणतात नी करंट, किंवा यालाच काय म्हणतात तर मिनिमम करंट. मिनिमम करंट थ्रू झिनर डायोड ॲट ब्रेकडाऊन व्होल्टेज. म्हणजे झिनर डायोडमध्ये जेव्हा ब्रेकडाऊन जस्ट टेक्स प्लेस होतं तेव्हा झिनरमधून फ्लो होणारा जो करंट असतो त्याला काय म्हणतो आपण नी करंट. तो डिनोट केला जातो आय झेड के ने. आय झेड के त्याला काय म्हणतो आपण नी करंट किंवा मिनिमम करंट फ्लोईंग थ्रू झिनर डायोड ॲट द टाइम ऑफ ब्रेकडाऊन. तर मग ह्याच्या या आयडियल झिनर डायोड आणि ह्याच्या एक आहे प्रॅक्टिकल झिनर डायोडचा कॅरेक्टरिस्टिक्स. हा राईट हँड साईडचा ग्राफ आहे आयडियलचा, आणि लेफ्ट हँड साईडचा ग्राफ आहे प्रॅक्टिकल झिनर डायोड. आपण आता झिनर डायोडचे ॲप्लिकेशन बघणार 3 केसेसमध्ये. झिनर डायोडचे ॲप्लिकेशन्स आहे ते आपण पाहणार 3 केसेसमध्ये. पहिली ॲप्लिकेशन पाहणार आपण जेव्हा झिनर डायोडच्या अक्रॉस असणार इनपुट व्होल्टेज आणि झिनरच्या अक्रॉस असणारा लोड व्होल्टेज दोन्ही फिक्स असतील. पहिली असणार आपण पाहणार ॲप्लिकेशन जेव्हा व्ही आय आणि आर एल दोन्ही काय असतील फिक्स्ड असतील. म्हणजे व्ही आय हे इनपुट व्होल्टेज आणि आर एल लोड रेजिस्टन्स दोन्ही फिक्स असतील. दुसरे ॲप्लिकेशन पाहणार आपण झिनर डायोडचे जेव्हा व्ही आय फिक्स्ड असेल बट लोड व्हेरिएबल असेल. मग याला म्हणतो आपण लोड रेग्युलेशन. याला काय म्हणतात लोड LOAD लोड. एक मिनिट स्पेलिंग बरोबर लिहितोय. याला म्हणतात लोड रेग्युलेशन. याला म्हणतात लोड रेग्युलेशन. मग तिसरी सिच्युएशन आहे की ज्यावेळेस व्ही आय व्हेरिएबल असतो बट आर एल फिक्स्ड आहे. याला म्हणतात लाईन रेग्युलेशन. आणि चौथी सिच्युएशन आहे ज्यावेळेस व्ही आय व्हेरिएबल असतो आणि आर एल सुद्धा व्हेरिएबल असतो. तर ही जी सिच्युएशन आहे ही सिच्युएशन जेस्ट आणि TIFR ह्या 2 एक्झाममध्येच विचारतात. आतापर्यंत नेटमध्ये सुद्धा ही सिच्युएशन विचारलेली नाही, गेटमध्ये विचारलेली नाही, सेटमध्ये विचारलेली नाही. नेट गेट सेटमध्ये फक्त या 2 ॲप्लिकेशन्सवर विचारतात. ही सुद्धा खूप रेअरली आहे. आपण अगोदर ही ॲनालाइज करू, नंतर याचा स्टडी करू आणि याचा आपण घेणार नाही. का कारण की सेटमध्ये कधी विचारलेलंच नाही आणि इथून पुढे विचारणार नाही. का कारण की ही जी व्ही आय व्हेरिएबल आर एल व्हेरिएबल ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड केस आहे. ती शक्यतो आतापर्यंत नीटमध्ये सेटमध्ये नेटमध्ये कधी विचारली नाही. जेस्ट आणि TIFR ह्या ज्या आहेत थोड्या टफ लेवलच्या एक्झाम आहेत त्यामध्ये विचारतात. तर बघा आपण आता पहिली सिच्युएशन घेऊ. पहिली सिच्युएशन की ज्यामध्ये व्ही आय आणि आर एल दोन्ही काय असतील फिक्स्ड असतील. दोन्ही असतील फिक्स्ड. अगोदर मी सर्किट डायग्राम करतो आणि नंतर तुम्हाला वेगवेगळ्या स्टेप्स सांगतो की त्या स्टेप्सवरून सर्किट कसं सॉल्व्ह करायचं. बघा सपोज करू आपण हे झिनर डायोडचं नेटवर्क आहे. हे काय तुमचं झिनर डायोडचं नेटवर्क आहे. हा आहे झिनर डायोड. या झिनर डायोडचं ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे VZ. हा आहे लोड रजिस्टर RL. या लोड रजिस्टर RLच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट व्होल्टेज V0 ऑप्टेन होतो. हा आहे सोर्स रजिस्टर R आणि या सोर्स रजिस्टर Rच्या अक्रॉस आपण कनेक्ट केलेली एक बॅटरी रिव्हर्स बायसिंगमध्ये. हे प्लस टर्मिनल बॅटरीचं, हे खालचं मायनस टर्मिनल. ही बॅटरी आहे VI. ही बॅटरी आहे VI. हा लोड रजिस्टर RL. हा सोर्स रजिस्टर R. यामधून फ्लो होणारा करंट असेल हा IS. झिनरमधून फ्लो होणारा करंट असेल IZ आणि लोडमधून फ्लो होणारा करंट असेल IL. तर बघा या सर्किटला सॉल्व्ह करण्याच्या काही स्टेप्स आहे.
या सर्किटला सॉल्व्ह करण्याच्या काही स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली बघा स्टेप फर्स्ट. मी तुम्हाला अगोदर स्टेप सांगतो कशा सॉल्व्ह करायच्या, नंतर एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण. एक दोन एक्झाम्पलवरून तुम्हाला क्लिअर होईल की ही नेमकी ॲक्च्युअलमध्ये ही केस कशी आहे किंवा ही केस कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची. तर बघा पहिली स्टेप्स आहे. तर पहिल्या स्टेप्समध्ये काय करायचं, आता सगळ्यात अगोदर आपल्याला झिनर डायोड फॉरवर्ड म्हणजे ब्रेकडाऊनमध्ये आहे की नाही हे माहिती आहे का नाही. मग आपण काय करायचं, अज्युम करायचं की झिनर डायोड इनिशियली ऑफ सिच्युएशनमध्ये म्हणजे बिफोर ब्रेकडाऊन. सगळ्यात पहिले काय की फॉर ॲनालायझिंग ऑन or off situation of Zener diode, we assume that Zener diode is off म्हणजे काय तर बिफोर ब्रेकडाऊन. ऑफ म्हणजेच बिफोर ब्रेकडाऊन and it is replaced by open circuit and calculate the current and voltage across the लोड. म्हणजे इनिशियली काय करायचं, स्टेप 1 मध्ये असं अज्युम करायचं की हा झिनर डायोड जो आहे, हा झिनर डायोड कसा आहे ऑफ सिच्युएशनमध्ये म्हणजे बिफोर ब्रेकडाऊन आहे. मग झिनर डायोड रिप्लेस करायचा एक ओपन सर्किटेड म्हणजे रिप्लेस करायचा ब्रेक झालेल्या वायरने रिप्लेस केला. तर मग लोड रेजिस्टरच्या अक्रॉस काय करायचं आहे तुम्ही, हा जो लोड आहे हा लोडच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचं आहे VL. लोडच्या अक्रॉस VL लोड व्होल्टेजची व्हॅल्यू काढायची. मग चेक करायचे की हे VL लोड व्होल्टेज हे झिनर व्होल्टेज VZ पेक्षा लहान आहे की VZ पेक्षा मोठं आहे. मग दुसऱ्या स्टेप्समध्ये काय करायचं, दुसऱ्या स्टेप्समध्ये चेक करायचं. स्टेप 2 मध्ये दोन सिच्युएशन. एक की जर का लोड व्होल्टेज हे VZ पेक्षा मोठं असेल तर मग काय करायचं, देन रिप्लेस झिनर डायोड बाय बॅटरी. झिनर डायोड काय करायचा, एका बॅटरीने रिप्लेस करायचा हॅव्हिंग पोटेन्शियल VZ. जर का लोड व्होल्टेज हे झिनर व्होल्टेजपेक्षा मोठं असेल तर झिनर डायोड हा VZ व्होल्टेजच्या बॅटरीने रिप्लेस करायचा. आणि दुसरी सिच्युएशन काय, जर का लोड व्होल्टेज हे झिनर व्होल्टेजपेक्षा लहान असेल देन रिप्लेस झिनर डायोड बाय ओपन सर्किट. झिनर डायोड काय करायचा, ओपन सर्किटने रिप्लेस करायचा. झिनर डायोड ओपन सर्किटने रिप्लेस करायचा. म्हणजे ही सिच्युएशन कशी असेल, बिफोर ब्रेकडाऊन वाली. ही सिच्युएशन आहे बिफोर ब्रेकडाऊन वाली. ही जरी दुसरी स्टेप्स. मग तिसऱ्या स्टेप्समध्ये काय करायचं, स्टेप 3 मध्ये बघा. स्टेप 3 मध्ये काय करायचं, स्टेप 3 मध्ये कॅल्क्युलेट IS म्हणजे सोर्स करंट, झिनर करंट, लोड करंट अँड लोड व्होल्टेज बाय युजिंग सर्किट अनालिसिस. सर्किट अनालिसिसचा यूज करून मग बाकीच्या ज्या व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेल्या असतील त्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. बघा या स्टेप्स तुम्ही केअरफुली लिहून घ्या. आता स्टेपचं ॲप्लिकेशन नेमकं कसं आहे ते तुम्हाला मी एक्झाम्पलनुसार सांगतोय. बघा एक्झाम्पल आहे, सरळ ही बॅटरी एक इथे आहे. हा रजिस्टर R ज्याची व्हॅल्यू आहे 1 किलो ओहम. इथे हा झिनर डायोड आहे. त्याच्या समोर पॅरललमध्ये एक लोड रजिस्टर आहे. तिन्ही टर्मिनल असे एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. झिनर डायोडचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे ते VZ आहे 10 व्होल्ट. ही जी बॅटरी कनेक्ट केलेली आहे बॅटरीची कपॅसिटी आहे तुमची 16 व्होल्ट. हा जो रजिस्टर आहे ह्या रजिस्टरची व्हॅल्यू आहे तुमची 1.2 किलो ओहम. हा आहे लोड, हा जो आहे हा लोड. आणि या लोडच्या अक्रॉस काय होतं आपल्याला आउटपुट व्होल्टेज V0 ऑप्टेन होतं. हा आहे तुमचा लोड RL. हा आहे लोड रजिस्टर RL. मग यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, लोडमधून फ्लो होणारा करंट IL, सोर्समधून झिनरमधून फ्लो होणारा करंट IS
आणि या आरमधून फ्लो होणारा करंट IS म्हणजे सोर्स करंट, झिनर करंट आणि लोड करंट याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. बघा सोल्युशनमध्ये काय करणार आपण स्टेप बाय स्टेप जाणार. स्टेप बाय स्टेपमध्ये पहिली स्टेप काय सांगते की झिनर डायोड पहिला अज्यूम करायचा ओपन सर्किटेड आहे. ओपन सर्किटेड म्हणजे सर्किट कसं बनेल तर बघा सर्किट असं बनेल तुमचं. हा असेल सोर्स रेजिस्टन्स, हा झिनर डायोड असा ओपन सर्किटने रिप्लेस होईल. इकडे असेल हा लोड, हा लोडची व्हॅल्यू 1.2 किलो ओम, हा आहे तुमचा 1 किलो ओम. ही बॅटरी आहे तुमची 16 व्होल्टची. मग हा जो आहे हा आणि हा या टर्मिनलच्या अक्रॉसचं व्होल्टेज VL आपल्याला काढायचं आहे. हा टर्मिनलच्या अक्रॉसचं VL. मग आपण काय करणार सिम्पली व्होल्टेज डिव्हायडर रूल काय यूज करणार. व्होल्टेज डिव्हायडर रूल काय सांगतो तर या दोन टर्मिनलच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय मिळेल तुम्हाला VL, ते मिळेल त्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल 1.2 अपॉन टोटल रेजिस्टन्स या सर्किटचा. तो टोटल रेजिस्टन्स आहे 1 + 1.2 इंटू इनपुट व्होल्टेज 16. मग याला जर सॉल्व्ह केला आपण तर वरती काय मिळतो तुम्हाला 1.2, खाली मिळतो 2.2 इंटू 16. 1.2 इंटू 2.2 इंटू 16. मग याला जर डिवाइड केलं तुम्ही कशाला या दोन्हीला 12 आणि 1.2ला म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला बघा 12/22 इंटू 16. मग याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 12 याला जर तुम्ही डिवाइड केलं एकमेकांना तर तुम्हाला याचा आन्सर काय मिळेल तर याचा आन्सर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 8.72 मिळेल. कॅल्क्युलेट करून पाहायचं याचा VLचा आन्सर 8.72 मिळते का. 8.72 मिळतं. मी अगोदरच कॅल्क्युलेट करून ठेवलं आहे म्हणजे मी डायरेक्ट आन्सर लिहिले. तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करून बघायचं. बघा आपल्याला काय मिळालं मग लोड व्होल्टेज मिळालं. आपल्याला काय मिळालं लोडमधून फ्लो होणारा व्होल्टेज किती मिळालं आपल्याला VL. लोड व्होल्टेज मिळालं आपल्याला 8.72 व्होल्ट. सरळ दिसतं की VL लोड व्होल्टेज जे आहे हे कसं आहे झिनर व्होल्टेजपेक्षा लहान आहे. कारण झिनर व्होल्टेज किती आहे 10 आणि ही व्हॅल्यू 10पेक्षा कमी आहे. मग आपल्या सेकंड सिच्युएशन ज्यामध्ये VL VZ लेस आहे तर मग त्या सिच्युएशनमध्ये झिनर डायोड ओपन सर्किटने रिप्लेस करायचा आणि लोड व्होल्टेज काढायचा. ओपनने रिप्लेस केला आहे म्हणजे सरळ यावरून दिसते की झिनरमधून करंट फ्लो होईल का नाही. एक व्हॅल्यू तर मिळाली. झिनरमधून फ्लो होणारा करंट काय मिळाला तुम्हाला 0. झिनरमधून करंट 0 मिळाला तर जो सोर्स करंट असेल तोच करंट असेल लोडमधून फ्लो होणारा. जो झिनरमधून फ्लो होणारा करंट असेल तो जर 0 झाला तर सोर्स करंट आणि लोड करंट इक्वल असतील. मग लोड करंटची व्हॅल्यू कशी काढणार आपण तर लोड करंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण यूज करणार V = IR वाला फॉर्म्युला. V = IR. मग टोटल रेजिस्टन्स R किती आहे तर टोटल रेजिस्टन्स R आहे तुमचा 1 किलो ओम आणि त्याच्या सिरीजमध्ये आहे 1.2 किलो ओम. म्हणजे टोटल रेजिस्टन्स किती मिळाला तुम्हाला तर 2.2 किलो ओम हा मिळाला सिरीज सर्किटमधला टोटल रेजिस्टन्स. आणि बॅटरीचं पोटेन्शियल किती मिळालेलं आहे तर बॅटरीचं पोटेन्शियल आहे बघा 16 व्होल्ट. मग टोटल करंट काय मिळेल I तर I मिळेल तुम्हाला V/R जो की असेल 16/2.2 जो की किती असेल 16/2.2. मग याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं कशाला 16/2.2 तर तो तुम्हाला मिळेल अप्रॉक्सिमेटली 7.263 मिलीअँपियर. 7.263 मिलीअँपियर हा मिळेल तुम्हाला एवढा करंट जो की करंट कशामधून फ्लो होत असेल सोर्समधून. हा असेल तुमचा करंट सोर्स करंट, तोच असेल लोड करंट आणि त्याची व्हॅल्यू असेल तुमची 7.263 मिलीअँपियर. आणि झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट असेल 0 अँपियर. मग अशा पद्धतीने तुम्हाला झिनर डायोडच्या पहिले जे केस आहे त्याच्याशी असोसिएटेड क्वेश्चन्स विचारू शकतात. ही झाली पहिली केस ज्यामध्ये लोड व्होल्टेज जे झिनरपेक्षा कमी आहे. आपण आता एक सेकंड एक्झाम्पल घेऊ ज्यामध्ये लोड व्होल्टेज झिनरपेक्षा जास्त असलं पाहिजे. ओके बघा सेकंड एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला दोन्ही केस काय होतील क्लिअर होऊन जातील. मग झिनर डायोडच्या या केसवर तुम्हाला एकही प्रश्न विचारला एक्झाममध्ये तर तुम्ही त्याला काय करू शकता व्यवस्थित हँडल करू शकता. ठीक आहे. तर बघा सेकंड एक्झाम्पल अगोदर मी तुम्हाला एक्झाम्पल देतो तुम्ही त्याला स्वतः ट्राय करायचं आहे आणि नाही जर जमलं तर मग ऑप्शन पाहायचं म्हणजे व्हिडिओ ऑन करून पाहायचा आहे. अगोदरच व्हिडिओ पाहून नाही घ्यायचा, थोडंफार प्रयत्नही करायचे आपलं काय चुकतोय कुठे आपली मिस्टेक होती ती तुम्हाला ॲनालाइज मग होईल. अदरवाईज मग काय मग या व्हिडिओ सोल्युशन्समध्ये सगळं तर दिलेलंच आहे, फक्त ते पाहून मग तुम्हाला येईल का नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस करावी लागेल. आणि प्रॅक्टिस काय करणार मी हा क्वेश्चन तुम्हाला काढून दिला, तुम्ही अगोदर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि नंतर त्याला ट्राय करून पाहायचं. बघा VZ झिनर व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला 8. हा लोड रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 5 किलो ओम. या लोडच्या अक्रॉस आपल्याला इथे लोड व्होल्टेज ऑब्टेन होईल VL. हा सोर्स रेजिस्टन्स R दिलेला आहे तुम्हाला 1 किलो ओम. ही बॅटरी जी दिलेली ही बॅटरीची कपॅसिटी दिलेली आहे तुम्हाला 15 व्होल्ट. बॅटरी दिलेली आहे 15 व्होल्ट. हा झिनर डायोड दिलेला आहे हा 1. या डायोडमधून फ्लो होणारा करंट असेल सोर्स करंट, झिनरमधून फ्लो होणारा करंट असेल झिनर करंट आणि यामधून फ्लो होणारा करंट असेल
लोड करंट, यामधून फ्लो होणारा करंट असेल लोड करंट. यामध्ये सुद्धा आपल्याला लोड करंट, झिनर करंट आणि सोर्स करंट यांच्या व्हॅल्यू काढायच्या. बघा सोल्युशनमध्ये इनिशियल सिच्युएशनमध्ये आपण काय म्हणणार, झिनर डायोड ऑफ सिच्युएशनमध्ये आणि व्हीएल काढणार. मग झिनर डायोड ऑफ सिच्युएशनमध्ये असताना बघा परत डायग्राम मी काढत नाही, डायरेक्टली मागच्या सिच्युएशनमध्ये जसं यूज केलं तेच मग आपण व्होल्टेज डिव्हायडर रूलनुसार व्हीएल काढणार. व्हीएल काय मिळेल मग तुम्हाला, व्हीएल मिळेल तुम्हाला 5/5 + 1 × 15. 5/5 + 1 × 15. मग हा मिळेल तुम्हाला 5/6 × 15. 5/6 × 15. 5/6 × 15. मग याला जर 15 वरती मिळेल 75/6. 75/6 अप्रॉक्सिमेटली 12 पॉईंट समथिंग मिळेल, म्हणजे 12.5 व्होल्ट. तो किती मिळेल, 12.5 व्होल्ट. हा मिळेल तुम्हाला लोड व्होल्टेज. हा काय मिळेल, लोड व्होल्टेज. बघा सरळ दिसतंय की व्हीएल लोड व्होल्टेज हे जे आहे झिनर व्होल्टेजपेक्षा कसं आहे, जास्त, झिनर व्होल्टेजपेक्षा जास्त आहे. मग ही सिच्युएशन कशी झाली, आफ्टर ब्रेकडाऊन वाली. ही सिच्युएशन कशी झाली, आफ्टर ब्रेकडाऊन वाली सिच्युएशन झाली. आफ्टर ब्रेकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये या सर्किटला कसं रिप्लेस करतो आपण, तर बघा या सर्किटला आपण या पद्धतीने रिप्लेस करतोय. हा इनपुट, हा असेल तुमचा सोर्स R = 1 किलो ओहम. ही बॅटरी रिप्लेस होईल बघा 8 व्होल्टच्या बॅटरीने. हा झिनर डायोड 8 व्होल्टच्या बॅटरीने रिप्लेस होईल. आणि हा जो असेल, हा असेल लोड रेजिस्टर, ज्याची व्हॅल्यू किती आहे 5 किलो ओहम. आणि ह्या लोडच्या अक्रॉस जे व्होल्टेज असेल ते किती असेल मग 8 व्होल्ट. कारण की बघा पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल सेम असतं, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल सेम आहे. मग ही बॅटरी असेल तुमची 8 व्होल्टची. ही जी बॅटरी इनिशियल सोर्स किती आहे 15 व्होल्टचा. मग आता बघा आपल्या लोड व्होल्टेज दिलेले आहे आणि लोड रेजिस्टन्स दिलेला. मग लोडमधून फ्लो होणारा करंट काय असेल, IL = असेल व्होल्टेज अक्रॉस लोड अपॉन लोड रेजिस्टन्स. व्होल्टेज अक्रॉस लोड किती आहे 8, लोड रेजिस्टन्स 5 किलो ओहम. 8/5 म्हणजे किती मिळेल 1.35 1.6 मिली एम्पियर. लोड करंट किती मिळाला तुम्हाला 1.6 मिली एम्पियर. लोड करंट किती मिळाला 1.6 मिली एम्पियर. 1.6 मिळाली का, 6/35 आहे. 5 1 5 3 वर 3 30 0 6/3 1.6 मिली एम्पियर. तो किती मिळेल तुम्हाला 1.6 मिली एम्पियर. 1.6 मिली एम्पियर. त्यानंतर हा जो आहे R, बघा इथे पोटेन्शियल आहे 15 व्होल्ट. 15पैकी इथे 8 आहे. 15 व्होल्ट आहे तर 15पैकी इथे जर का 8 आहे म्हणजे इथे व्होल्टेज किती ड्रॉप झाला असेल, 15पैकी 8 जर इथे आहे म्हणजे 7. इथे किती असलं पाहिजे 7, कारण 7 आणि 8 15. म्हणजे आरच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप किती मिळेल तुम्हाला, व्होल्टेज अक्रॉस हा R रेजिस्टन्स तो मिळेल तुम्हाला 7 व्होल्ट. तो किती मिळेल 7 व्होल्ट. मग व्होल्टेज दिलेला आहे तुम्हाला आरच्या अक्रॉस, तो R दिलेला आहे 1 किलो ओहम. मग तुम्ही सरळ सोर्स करंट काढू शकतो आपण. यस, सोर्स करंट कसा मिळेल मग, तर सोर्स करंटची व्हॅल्यू मिळेल, सोर्स करंट असेल IS = VS upon RS. IS = VS upon RS. IS = VS upon RS. RS किती आहे 7, R आहे 1. मग हा किती मिळेल तुम्हाला, तर V आहे तुमचा हा व्होल्टेज. 1 मिनिट, हा किती तुमचा, हा आहे 7 व्होल्ट आणि RS 1 किलो ओहम. म्हणजे IS किती मिळाला तुम्हाला, IS मिळाला 7 मिली एम्पियर. IS किती मिळाला 7 मिली एम्पियर. IS मिळाला 7 मिली एम्पियर आणि IL मिळाला 1 मिली एम्पियर. म्हणजे बघा करंट डिव्हायडर रूल काय सांगतो की हा सोर्स करंट हा इक्वल असेल झिनरमधून फ्लो होणारा करंट, झिनर करंट प्लस लोडमधून फ्लो होणारा करंट. सोर्स करंट आहे 7 मिली एम्पियर. झिनर करंट काढायचं आहे, लोड करंट काढला आपण 1.6 मिली एम्पियर. 1.6 मिली एम्पियर. मग झिनर करंट काय मिळेल, सरळ झिनर करंट मिळेल तुम्हाला 7 - 1.6 मिली एम्पियर. 7 - 1.6 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 5.4 मिली एम्पियर. हा किती मिळेल 5.4 मिली एम्पियर. म्हणजे बघा आपल्याला मिळालं लोड व्होल्टेज 8 व्होल्ट, लोड करंट 1.6 मिली एम्पियर. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर R ते मिळालं 7 व्होल्ट. सोर्समधून फ्लो होणारा करंट IS ते मिळालं तुम्हाला 7 मिली एम्पियर. आणि झिनरमधून फ्लो होणारा करंट तर तो मिळाला तुम्हाला 5.4 मिली एम्पियर. मग यापैकी तुम्हाला सेटमध्ये कोणतीही एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा असं विचारू शकतात. मग यापैकी तुम्हाला जीही व्हॅल्यू विचारलेली असेल ती व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. तर ही तुमची झिनर डायोडची ज्या 3 केसेस तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात त्यामधली पहिली केस की ज्यामध्ये झिनर डायोडच्या
टर्मिनलच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आणि दुसऱ्या टर्मिनलच्या अक्रॉस असणारं रेजिस्टन्स दोन्हीचे व्हॅल्यू कसे असतात फिक्स. म्हणजे ही सिच्युएशन होते ज्यामध्ये VI आणि REL दोन्ही काय होते दोन्ही फिक्स्ड होते. आता सेकंड लेक्चरमध्ये म्हणजे यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पहिलं व्होल्टेज रेग्युलेशन पाहणार मग लोड रेग्युलेशन पाहणार मागे पुढे होऊ शकतं आणि नंतर त्याच्याशी असोसिएटेड असणारे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन सुद्धा आपण पाहू जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले सेटमध्ये किंवा गेटमध्ये. ओके थँक्यू.